चला पण लवकरात लवकर सामना चालू करायचा दोन्ही संघ. दोन्ही संघांना देऊया आपण बेस्ट ऑफ लक. पंचांचा ग्रीन सिग्नल, इथे सामना चालू होतो. स्ट्रायक वरती फलंदाज पाहतोय पंकज भोले, तर नॉन स्ट्राईक वरती प्रशांत भोईरला पाहतोय. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज अंबिशू एन कडून इनगाव संघाचा यशला पाहतोय आपण. पहिल्या षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू पंकज साठी लाफ करण्याचा प्रयत्न, परंतु खूपच बाहेर चेंडू पाहायला भेटतो आपल्याला. पंच मला इशारा करतात की हा पहिला चेंडू वाईट पाहायला भेटतो गोलंदाज यश कडून. वाईटच्या स्वरूपात एक धाव आणि धाव श्री गणेश होत असताना आपण पाहतो श्री गणेश मानकिवली संघाच्या धाव फलकावरती एक धाव जोडत असताना लेफ्ट आर्म वर द विकेटने गोलंदाजी करताना पाहतोय आपण गोलंदाज यश आला. पुन्हा एकदा त्या दिशेवरती गोलंदाजी करताना फॉलो थ्रो केलं होतं चेंडूला, परंतु चेंडू आत्ता मात्र थोडासा आतमध्ये येताना पाहिला आपण. निर्धाव चेंडू सांगता होत असताना मैदान फलंदाजाला पाहतोय आपण. इथे बीट केलंय ते गोलंदाज यश याने. कमबॅक करताना पाहतोय आपण. पहिला चेंडू वाईट फेकला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला इथे बीट केलंय फलंदाज पंकजला यश याने. यश पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंगवरती फलंदाज पंकजला पाहतोय आपण. रिवर्सचा पवित्र घेतला होता. दुधाई तलवार आपल्या इथं मैदानावरती पाहायला भेटे पंकज कडून. बॅटताना चेंडूचा संपर्क पाहायला भेटत नाही मैदानावरती. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. अजून एक डॉट चेंडू फेकत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना पाहतोय आपण यश आला. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसरा चेंडू फेकत असताना हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहतोय आपण. फलंदाज पंकजला स्ट्रायकिंगवरती हे थांबवण्यामध्ये यश प्राप्त करत असताना यशला पाहतोय आपण. वाफ करण्याचा प्रयत्न, बॅटची नरत घेऊन पंचांकडे अपील करत असताना पाहतोय आपण सिद्धिविनायक इनगाव संघाचे फलंदाज. परंतु पंच दोन्ही एकत्र येताना डिस्कस करून आपला निर्णय कळवतील. फलंदाजीचे बाद घोषित केलेले आहे पंचाने आणि दुसऱ्या चेंडूवर फेकत असताना फलंदाज पाहतोय आपण पंकज भोले जे केले इथं संपुष्टात येत असताना एकही धाव कुठू शकला नाही. आपल्या बॅट मधून 3 चेंडू फेस करत असताना 3 चेंडूवरती शून्याचा आकडा घेऊन परत येत असताना पाहतोय आपण फलंदाज पंकज भोलेला. दुसऱ्या सामन्यामध्ये बहारदार अशी कामगिरी केली होती श्री गणेश मानकुली संघाच्या या पंकजने. 15 चेंडूमध्ये 43 धावांची गरज केली होती. त्याच इथे फलंदाजाला ते बाद करण्याचा यशस्वी ठरलाय तो गोलंदाज यशला पाहतोय आपण. नवीन फलंदाज पाहतो आपण स्ट्रायकिंग वरती जात असताना पंकजची जागा भरून काढण्यासाठी इनॅट नंबर 3 वरती वन डाऊनचा फलंदाज राजला पाहतोय आपण. गोलंदाजी मारती यश काय गोलंदाजी करतो वाक्यांना जोगी गोलंदाजी पाहायला भेटते यश कडून. आपल्याला लाफ केला चेंडूला सरळ रेषेमध्ये, ती मिडॉन क्षेत्ररक्षक येईल अडवेल. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटतं आपल्याला. एकदा पूर्ण या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करत असताना बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते आपल्याला प्रशांत आणि राज कडून. 2 धावा या चेंडूवरती फिरतील श्री गणेश मानकिवली संघाला. धाव फलक पाहतोय आपण श्री गणेश मानकिवली संघाचे 1 गडी बाद 3 धावा. 4 चेंडू फेकत असताना फक्त 3 धावा खर्च करत असताना गोलंदाज पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिक देत असताना यशला पाहतोय आपण. पुन्हा एकदा यश सज्ज झालाय. लाफ केला चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक शंकर विषय म्हणजे कोणती चुकी पाहायला भेटला नाही. अजून एक झटका बसतो तो सिद्धिविनायक श्री गणेश मानकिवली संघाला राजच्या स्वरूपामध्ये. अजून एक फलंदाज बाद, झटका क्रमांक 2.
नवीन फलंदाज पाहतो मैदानावरती जात असा इनॅट नंबर 4 वरती कुमार नवलेला पाहतो शेवटचा चेंडू फेस करेल गोलंदाज यशाचा काय गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा करत असताना 2 फलंदाजांमध्ये बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले तोच यश पुन्हा एकदा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजीवरती स्ट्राईक एंडवरती फलंदाज नवीन आलेला फलंदाज कुमार नवलेला पाहतोय आपण फुलटा चेंडू होता स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक सज्ज चांगले क्षेत्ररक्षक या दरम्यान एक धावेचा अवधी होता एकदा पूर्ण करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांना पहिल्या षटक समाप्त झाले पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण श्री गणेश मानकिवली संघाच्या 2 गडी बाद 4 धावा चांगले षटक पॉवर प्लेचे षटक पाहायला भेटलं आपल्याला यश कडून 4 धावा करत असताना फक्त 4 धावा आणि 2 फलंदाजांना इथे बाद केलंय दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतोय आपण रवींद्रला एन कडून गोलंदाजी सज्ज झालाय तर स्ट्राईक एनवरती मागच्या चेंडूवरती सिंगल प्राप्त करून स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना पाहतोय कुमार तोच कुमार पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सज्ज झालाय नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतो प्रशांतला अजूनही एकही चेंडू केला नाही प्रशांत फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू त्यांना बॅटचा संपर्क पाहायला भेटला नाही बीट करत असताना फिरकीच्या आक्रमणामध्ये आपल्याला फसवत असताना पाहतोय आपण गोलंदाज रवींद्रला चकवलंय ते फलंदाज कुमार याला जशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण यश कडून पाहिली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करताना पाहतोय आपण रवींद्र याला पहिला चेंडू डॉट चेंडू पाहायला भेटतोय दुसरा चेंडू सज्ज झालाय आता मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या प्राप्त करत असताना पाहतोय आपण लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेषा पार पंचाने इशारा घालवते पंच षटकार पाहायला भेटतोय पहिला चेंडू बीट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर देत असताना कुमार नवलेने खेळलाय रवींद्रच्या विरुद्ध हा षटकार धाव संख्या पुढे जात असताना पाहतोय आपण धाव फलकावरती 10 धावा रवींद्रवरती हल्ला बोल करताना पाहतोय आपण फलंदाज कुमार याला पहिला चेंडू बीट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार तिसरा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आता मात्र बीट करतोय पुन्हा एकदा रवींद्र एक तेरी तो एक मेरी हे मैदानावरती समीकरण पाहायला भेटते आपल्याला कुमार आणि रवींद्र मध्ये पहिला चेंडू डॉट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला ना तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट करत असताना रवींद्र गोलंदाज पाहतोय आपण रवींद्र एन कडून गोलंदाजीसाठी राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झाला रवींद्र हवेमध्ये चेंडू खेळून काढला चेंडू क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा शंकर अजून आता मात्र कोणती चुकी पाहायला भेटत नाही शंकर करून हात पकडला गेला तो दुसरा झेल आणि खेळी संपुष्टात आली होती श्री गणेश मानकिवली संघाच्या कुमार नवलेची ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला होता त्याच कुमार नवलेला इथे थांबवण्यामध्ये यश प्राप्त केले इथे गोलंदाज रवींद्र याने कमबॅक गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण रवींद्र याला पहिला चेंडू डॉट आल्यानंतर षटकार आला होता त्याचंच प्रत्युत्तर देत असताना पुढील चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केले कुमारची जागा भरून काढण्यासाठी इनॅट नंबर 5 वरती नवीन फलंदाज पाहतोय आपण हेमंतला मागच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी केली होती या सामन्यामध्ये सुद्धा तशीच अपेक्षा असेल ती श्री गणेश मानकिवली संघाला हेमंत कडून रवींद्र सज्ज झालाय फुलटा चेंडू होता सरळ रेषेमध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडूला खेळून काढला तिथे क्षेत्ररक्षक आलेत सूरज होते कालचा दिवस गाजला होता या सूरजने तो क्षेत्ररक्षक सूरज आता मात्र चांगल्यारित्या क्षेत्ररक्षण करताना पाहतोय एक धाव पूर्ण करत असताना आता मात्र स्ट्राईक एंडवरती सलामीवर फलंदाज अजूनही एकही चेंडू खेळला नव्हता तो प्रशांत आता मात्र शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी गोलंदाज रवींद्र याचा वाईट यॉर्करचा मारा करताना पाहतोय आपण सोडून दिल्या चेंडूला आपण आशाभूत नजरेने पाहिलं होतं प्रशांताने परंतु डॉट चेंडू मैदानावरती पाहायला भेटतो दुसऱ्या षटक समाप्त झाले 2 षटकार समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण फक्त ना फक्त 11 धावा 3 गडी बाद
तिसरे चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सज्ज झालाय. तो संघाचा संघनायक शंकर विशेला, ज्याने उत्कृष्टरित्या 2 झेल पाहिले आपण. तो शंकर आता मात्र गोलंदाजी कमान सांभाळत असताना अंबेशी एंड करू सज्ज झालाय. स्ट्राईक एंड वरती हेमंतला पाहतोय आपण. फुलटा चेंडूवरती तुटून पडण्याचा प्रयत्न आणि त्याचा फायदा भेटत असताना चेंडूला फेकून दिलाय मिडविकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक होता, तो फक्त पाहत बसलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावांनी आघात करत असताना वाचोय आपण फलंदाज हेमंतला. हा आलाय षटकार. पुन्हा एकदा शंकर सज्ज झाला हेमंतसाठी. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक होते, परंतु त्याच्या आवाजाच्या बाहेर चेंडू हा आलाय. लगातारचा दुसरा हेमंतच्या बॅटमधून एक मोठा फटका. हा 4 धावांसाठी हा आलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला भेटला बॅट्समन हेमंतच्या बॅटमधून. दुसरा चेंडू खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. हा आलाय त्याच्या बॅटमधून हा चौकार. तब्बल 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठून काढल्या ते आपल्या बॅटमधून हेमंत यांनी आपल्या संघासाठी. श्री गणेश मांगेली संघाचा धावफलक पाहतोय आपण. या 10 धावाने पुढे जात असताना धावफलकावरती धावा 21 धावा. मागडी गोलंदाजी पाहायला भेटते या ओव्हरमध्ये शंकरकडून. पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आता मात्र सज्ज आहे. अडवेल तो दरम्यान एक धाव पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण करत असताना पाहतोय पण तब्बल 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या त्या शंकरने. तेवढीच चांगली फलंदाजी करत असताना हेमंतला पाहतोय 3 चेंडूमध्ये 12 धावा कुठून काढल्यात. वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 13 धावेवरती खेळताना पाहतोय हेमंतला आपण. पुन्हा एकदा शंकर सज्ज झाला हेमंतसाठी. ब्लॉकॉल मध्ये चेंडू होता, आता मात्र बीट केले फलंदाजाला, परंतु स्ट्राईक हवी ती प्रशांतला. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक झटका बसवतो श्री गणेश मानकरी संघाला. बसणारा हा 4था झटका. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले आपण पाहतोय. ते खेळण्यासाठी प्रशांत सूर्यराव स्ट्राईक एंड वरती आलाय. तर नॉन स्ट्राईक वरती नवीन फलंदाज पाहतोय आपण. ऋतिकला पाहतोय आपण. सामना करेल प्रशांत. शंकर येतात. शंकर विषयाला पाहतोय आपण गोलंदाजीवरती. उलटा चेंडू होता लेग साईडच्या दिशेने. चेंडूला खेळून गेला कार्पेटच्या साईडने. चेंडू जाईल क्षेत्ररक्षक धावले होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू दान करीत गेलाय. हा आलाय प्रशांतच्या बॅटमधून चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधला. धाव फलक पाहतो या 4 धावेने पुढे जात असताना 27 धावा. तशीच अमोलजी पष्टे साहेब यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. त्यांच्या मार्फत आपण एक सरपंच चषक पाहिलं याच मैदानावरती येत्या काही दिवसांपूर्वी. त्यांचं सुद्धा इथं आगमन झालंय. दादा यायचं आपण स्टेजवरती. स्थान बनवायचे. सरचे स्वागत असेल. फुल शेवटचा चेंडू लाफ करायचा प्रयत्न. बॅटची इनरीत घेऊन चेंडू जाते थर्ड मॅनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट पाहायला भेटला, परंतु एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि तिसरी धाव घेत असताना काय मैदानावरती पाहायला भेटते आपल्याला. तब्बल 5वी धाव घेत असताना पंच आम्हाला इशारा करतात की किती धावा असतील. पंच आपला डिसिजन द्यायचे. थर्ड अंप नाहीये. एक मिनिट. संघ पंच किती धावा असतील या? हे बघा दोन्ही संघांमध्ये आपण पंच जो डिसिजन देतो फायनल डिसिजन असेल. तुम्ही वादावाद करू नका, इथे बाचाबाच करू नका.
पाच 4 धावा पूर्ण झाल्या. 5व्या धावेसाठी रनआउट झालेला आहे फलंदाज. या 4 धावा मिळतील. धाव फलक पाहतो 4 धावेने पुढे जात असताना 31 धावा. समीकरण असेल येणारे 18 चेंडू. येणारे 18 चेंडू 32 धावांची गरज विजयासाठी आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील यासाठी ऐकूया या पुढील इनिंग मध्ये या बदलापूर गावचा बदलापूर शहराचा गोलंदाज राहुल चव्हाण सरांचा. थँक्यू सो मच. तर या मैदानावरती खरं तर याच गावातील ग्रुप ग्रामपंचायत आंबेशीचे सरपंच अमोलदादा पशे साहेब यांचा शुभ आगमन विनंती. आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर विजयजी बनवटे आपणास देखील विनंती. आपण देखील या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. अमोलदादा पशे साहेब आणि त्यांच्या साथीने दिनेशजी कडव साहेब आणि विजयजी बनवटे आपणास विनंती. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय कुठेतरी फसला की काय मी म्हणेन टीम श्री गणेश पाडकिवली संघाचा. कारण 12 चेंडूमध्ये 11 धाबा बनल्या आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं खरं तर तब्बल 20 धाबा जमा केल्या आणि आता 31 धावा बनल्या गेल्या आणि 32 धावांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचच्या माध्यमातून. सेमीफायनल 1 तुम्ही एन्जॉय करताय. स्पर्धा तुम्ही पाहताय जर्मन इनगाव चषक. रोख रक्कम 40,000 रुपये कॅश प्राइज असणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. कोणत्याही संघाला बॅड लाईटला सामोरे जावं लागणार नाही याची आपण नोंद घ्या. दोन्ही टीमला विश्वास बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गुरुनाथ भन्नाट वेगाने आता बीट करतोय. स्टॅकिंग एनवरती तुम्ही पाहताय शंकर विषे. खरं तर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता शंकर विषेचा, परंतु संपर्क नव्हता बॅट अँड बॉलचा. बॉल निघून गेला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. कुमार नवलेला तुम्ही पाहता एसटीच्या मागे एसटी रक्षक करत असताना पहिला बॉल निर्धाव आलाय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं. यावेळेला बॅटची कडा आणि ते मात्र परतावं लागेल माघारी. शंकर विषयाला परतावं लागेल. या मॅचची गोल्डन विकेट आता फरदा बाद होत असताना तुम्ही पाहू शकता. शंकर विषय डावकर आता विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आता तंबूच्या दिशेला फरंदाज बाद. ग्रुप ग्रामपंचायत आंबेशीचे विद्यमान उपसरपंच दिनेशजी कडव साहेबांचं शुभ आगमन हार्दिक मनपूर्वक स्वागत. विनंती टीम स्पीडअप करा. याच दरम्यान आंबेशीचे सरपंच आमचे अमोलदादा पशे साहेब आपण देखील आपलं मनपूर्वक स्वागत. दिनेश दादा तांबाणे यांचंही शुभ आगमन आहे, त्यांचंही वेलकम. पहिला बॉल निर्धाव आला त्यानंतर आपण पाहतोय कुठेतरी आत्मविश्वास दुणावला यावेळेस हेमंत मराठेचा आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केले. एससी रक्षक भरपूर चांगली कामगिरी करत असताना नवीन बॅटर मध्ये आपण दाखल होतोय नेट नंबर 3 वरती रोशन. आडवा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरवरती चेंडू आदळला त्यानंतर मिड विकेटला ट्रॅपल झाला. एक सिंगल एकपडी दुसरीचा प्रयत्न होतो. 2 धाबा मधल्या मध्ये भरदा वेगानं एकपटला देखील गेल्या. 2 धाबा हरणीच्या वेगानं चित्याच्या चपळाईनं कंप्लीट करत असताना रोशनला तुम्ही पाहताय. रोशनच्या साथीने नवीन खेळाडू मैदानात तुम्ही पाहू शकता. खरं तर
सूरज कडवाडी रोशन ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी आपण पाहिली कर तर शंकर विषय आणि त्याच्या साथीनं सूरज कडव, परंतु आता शंकर बाद झाला आणि नवीन बॅटर रोशन त्याच्या बॅटमध्ये या 2 धाबा. गोरदास तयार हेमंत राऊंड विकेटनं सफल झाले. अडबा बॅटने घेतला, बहुत चांगला फाईट लागला. 3-3 खेळाडू पाठ मोरे, बॉल नाही थांबणार. तिसऱ्या टप्प्यावरती बॉल बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार. हा चौकार आला. या 4 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल फलकावरती भरपूर वेगाने वाढत असताना फलकावरती आता परत धाबा जोडल्या गेल्या. 6 धाबा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. रोशनच्या बॅटमधून हा चौकार आला. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. माफी असावी. या बळीला देखील घुटण्यात एक सिक्सर देख असा फटका खेचायचा होता. संपर्क नव्हता बॅटर बॉलचा. चेंडू मात्र लेगशिकच्या वरून निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती असताना 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 6 धाबा आतापर्यंत खर्च केला. 25 धाबांची गरज या मॅच मध्ये. अजूनही 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 25 धाबांची गरज. शेवटचा बॉल दोन्ही संघांसाठी भरपूर महत्वाचा. आणि आता मधल्या तुम्ही पाहताय गोरदास सज्ज होतोय स्टॅकिंग इनवरती रोशन. मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय काय खेळाडू जज करतोय आणि इथे तुम्ही पाहताय एक चांगला जज स्वीकारला गेला रोहन गायकरच्या माध्यमातून. परतावा लागेल बागारी. या बॅट्समनच्या बॅटमधून एक चौकार आलाय. तो रोशन बॅक टू द पवेलियन. नवीन खेळाडू मैदानाच्या दाखल होतो. एक अनुभवी खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल ज्याने षटक क्रमांक 2 हाताळला आणि एक षटकार जरूर गेला, परंतु 5 चेंडूमध्ये ज्याने फक्त सिंगल धाव खर्च केली आहे तोच खेळाडू आता फलंदाजाच्या भूमिकेत मध्ये जात असताना 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 25 धावांची गरज. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची गरज आहे. माफी असावी कारण 31 धावा बनल्या गेला. 32चा टार्गेट होता. षटक क्रमांक 2 पुन्हा एकदा राज गडगे येतोय. मागील मॅचचा मारतो मॅच. राजचा पहिला बॉल भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल. ते स्तरावर गोलंदाजी चूक टप्प्यावरती टप्पा पडला. बॉल निघून गेला स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना समीकरण थोडस दूर होत चाललंय. खरं तर 11 चेंडू आता 26 धावांची गरज तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये चांगला क्रिकेट खेळत असताना आज आपण पाहिलं तर दोन्ही संघांना भरपूर चांगली कामगिरी केली. मागील मॅच मध्ये श्री गणेश क्रिकेट संघ विजयी झाला. माळकिवली संघ आणि कालचा दिवस खरं तर गाजवला मी म्हणेन सिद्धिविनायक इनगाव संघानं. दोन्ही संघ गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एकदा विजय देखील भेटली. 10 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि अजूनही 25 धावांची गरज. स्टॅकिंग एंडवरती रवींद्र आता दाखल होता. डावकर आताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आता मध्येच्या आतमध्ये दाखल झाला. खूप चांगली क्षेत्ररचनेची बिवी रचना. खरं तर लॉंगन लाईक खेळाडू, लॉंग अप लाईक खेळाडू, डीप मध्ये मिड विकेट, बॅकवर्ड स्कोअर लाईक खेळाडू तुम्ही पाहताय मध्येच्या आतमध्ये दाखल झाला. बघा अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली तुम्हाला सक्त ताकीद. आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, कारण अंधार पडत चाललाय. सूर्योदय देखील असताना जात चालले, त्यामुळे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. स्पीडअप करा. गुरदास राज फ्रॉम द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, फटका फसला. रवींद्र पहिला बॉल फेस करत असताना आता परतो मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का टीम इनगाव संघाला. फलंदाज बाद.
नवीन बॅट्समन आता मधल्या चौकात दाखल होतोय नेट नंबर 5 वरती सतीश. चला स्पीड अप करा. गुरदास राज राऊंड द विकेट. चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा काबर क्षेत्रक्ष धावतोय. रोहन गायकरला तुम्ही पाहताय चुकी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर झेल निसटला. 10 ते 12 फलंदाजांचं अंतर त्याने कापला, परंतु आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्या. थोडंसं नाराज असेल रोहन हिरामन गायकरला तुम्ही पाहताय जो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत होता, परंतु मागील ओव्हरमध्ये भरपूर चांगला झेल देखील टिपला. खरं तर फायर लेगच्या क्षेत्रामध्ये पाठमारा परिस्थितीमध्ये असताना एक सिंगल इथे देखील मिळाली. टीमची ऑर्डर पुढे सरकत असताना 8 बॉलचा खेळ शिल्लक होता. 24 धाबांची गरज होती. इथे देखील तुम्ही पाहताय यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल जोडली गेली. अजून या मॅच मध्ये 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 23 धाबांची गरज. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल मिळाली. राज गडगिरीला तुम्ही पाहताय जो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न सातत्याने करतोय. या वेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला खेचायचं होतं, नाही जमलं. बॅटवरती चेंडू आला नव्हता. डॉटबॉलची समाप्ती होत असताना दोन्ही पंचांची कामगिरी आज भरपूर चांगली होत्या. तुम्हाला पाहायला मिळेल डीके सर असतील आणि त्यांच्या बरोबरीनं रोशन जाधव. दोन्ही पंच आज मात्र चांगली कामगिरी मध्याच्या आतमध्ये करत असताना 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. 20 मध्ये चालू डीप मध्ये जज करतोय नरेंद्र माळी. तुम्ही पाहू शकता हाताचा पिसारा त्यांनी फुलवला आणि इथे मात्र अजून एक फरदार बाद होतोय. मोका त्या निर्णय क्षणी हा चांगला फटका जरूर आला होता सूरज कडवच्या बॅटमधनं. जर इथे षटकार असता तर तो नक्कीच समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. 6 बॉल आणि 17 धावांची गरज असते, परंतु फटका पोहोचला आणि एक चांगला झेल स्वीकारला नरेंद्र माळीच्या माध्यमातून. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 23 धावांची गरज. थँक्यू सो मच महेशजी तामणे दादांच्या माध्यमातून. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये चहाची व्यवस्था झाली. येस उद्यासाठी देखील नक्कीच चहाची व्यवस्था महेशदादा तामणे यांच्याकडनं आम्हाला झाली आहे. त्यांचा आम्ही आभारी आहोत. तर दुपारच्या सत्रामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये गरम गरम चहा आणि गरम मुकाबला नक्कीच भरपूर चांगली रंगत आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 23 ची गरज. पहिला बॉल ऑन साइडला घेतला. फटका चांगला मिड विकेटला. खेळाडू धावतो. नरेंद्र माळी पोहोचला. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न थोडासा लिझी आला, परंतु 2 धाबा नंतरच्या आतमध्ये भरपूर वेगानं एक पडला देखील गेल्या. 5 बॉलचा खेळ शिल्लक. 21 धाबांची गरज या मॅच मध्ये. खरं तर सामना थोडासा दुरावत चाललाय टीम इनगाव संघापासून, परंतु मध्याच्या आतमध्ये टॉप गिअर वरती आता बॅटिंग करावी लागेल, कारण आता 5 बॉल मध्ये अजून 21 धाबांची गरज आहे. 5 बॉल 21 ची गरज. गोलंदाज सज्ज होतोय. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटला खेळाडू उपस्थित होता. 4 बॉल 20 धावांची गरज आहे. चार चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतो राऊंड विकेटनं. चांगला फटका पाहायला मिळतोय. 20 मध्ये खेळ क्षेत्ररक्षण डीप मध्ये उपस्थित होते. जरूर चेंडूला उचलून फेक करतील. दरम्यान पुन्हा एकदा या 2 धाबा, परंतु सिंगल डबल आता काम चालणार नाहीये, कारण आपण पाहिलं तर धावसंख्या थोडीशी दुराबत चाललंय. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 18 धावांची गरज या मॅच मध्ये. देवेंद्र केशव मराडे जे सातत्याने शुभेच्छांचा वर्षाव करत असताना टीम श्री गणेश मानकीवरी संघाला युट्यूबच्या माध्यमातून ते देखील सामना पाहतात, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 3 बॉल मध्ये 18 ची गरज होती. फटका हा देखील फसला आणि दरम्यान एक सिंगल एक पडली गेली. दरम्यान आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 17 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. 2 बॉल आणि 17 धाबांची गरज. राऊंड द विकेट. प्रशांत या वेळेला देखील ऑन साइडला टर्न केलाय. खर तर पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं बॉल निर्धार मारला, परंतु दुसऱ्या बॉलवरती शंकर पाटील शंकर विषयी जी विकेट संपादित केलेला मध्याच्या आतमध्ये, ती विकेट भरपूर महत्वाची होती टीम मानकिवली संघासाठी, कारण शंकर जर खेळपट्टीवरती असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं.
शेवटचा बॉल तो देखील राहिला टीम श्री गणेश पाणकुरीच्या नावावरती आणि आता एक मोठा विजय संपादित करत असताना हा चौकार आलाय परंतु आता या 4 धाब्याच्या साथीनं समीकरण पुढे जात असताना आणि मोठा विजय संपादित करत असताना टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम सिद्धिविनायक इनगाव तुम्ही देखील भरपूर चांगला खेळात. एक पारितोषिक तुम्हाला देखील लागू होतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आता नक्कीच या मॅच समाप्त मॅच या मॅच समाप्त मॅच नो डाऊट ज्याने बॅटिंग करत असताना 5 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना ज्याने एक महत्वाची विकेट